नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. ढोल आणि ताशाच्या गजरात पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला थाटात निरोप दिला.
माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. येरवड्यात कबर भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातला. संपूर्ण शहर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषात दंग असताना मुसळधार पावसाने कब्रस्तानची भिंत शेजारील घरावर कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण गाडले गेले. या दुर्घटनेत वृद्ध, त्यांचा मुलगा आणि 2 नातवंडे जागीच ठार झाले, तर सासू आणि सून गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदा बिलोरे, त्यांचा मुलगा सुधाकर बिलोरे, नातू आकाश, नात पल्लवी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत, तर सासू लीलाबाई आनंदा बिलोरे आणि सून संगीता सुधाकर बिलोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुधाकर बिलोरे हे गेल्या 15 वर्षांपासून येरवड्यातील जय जवान नगर परिसरातील मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलजवळ राहायला आहेत. बिलोरे यांचे घर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या भिंतीला लागून आहे. मुसळधार पावसामुळे कब्रस्तानच्या भिंतीचा काही भाग बिलोरे यांच्या घरावर कोसळला. यामध्ये सुधाकर, त्यांची पत्नी संगीता, मुलगा आकाश, मुलगा पल्लवी, वडील आनंदा आणि लीलाबाई हे गाडले गेले. भिंत कोसळण्याचा आवाज ऐकून जय जवान परिसरातील कार्यकर्त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि येरवडा पोलिसांनी त्वरित मदत कार्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले सुधाकर, संगीता, पल्लवी, आकाश, लीलाबाई आणि आनंदा यांना अग्निशमन दलाचे जवान आणि कार्यकर्त्यांनी बाहेर काढले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच आनंदा, सुधाकर, पल्लवी आणि आकाश हे मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या संगीता आणि लीलाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्त्री आधार केंद्राच्या वतीने एक सही स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि वाढत्या गुन्ह्यांच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल आदर वाढावा यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने एक सही स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी ही मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मावळ संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शिका कांचन अधिकारी, माजी नगरसेविका नीता परदेशी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त ज्योती कोटकर, ॲडव्होकेट कल्पना निकम, वनमाला शिंदे, डॉक्टर नीलिमा देशमुख, रतन भंडारे, नंदा जाधव, आशा जमदाडे, जयश्री यादव, वंदना देशपांडे, जयश्री पाटील, चित्रा कवाष्टे आदी यावेळी उपस्थित होते. महापौर चंचला खोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार उल्हास पवार, कल्पना राऊळ, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नगरसेवक रवींद्र माळवतकर, वंदना देशपांडे, शिल्पा भोसले, नंदकुमार भाटिया, रजनी पाचंगे, रजनी शिंदे आणि अर्चना माने यांनी सह्या करून मोहिमेला पाठिंबा दिला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजसेवक एकनाथ आवाड, पांडुरंग आवाड, प्राध्यापक अनिरुद्ध जाधव, दिग्दर्शक नंदू माधव, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुरेश जगताप, उद्योजक गिरीधरी काळे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने
हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य प्रबंधक पी.एन. देशपांडे, समितीचे राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ता म्हेत्रे उपस्थित होते. लहाने म्हणाले, बौद्धिकदृष्ट्या मराठवाडा कधीही मागे नव्हता, मात्र शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, व्यसनाधीनता आणि नियोजनाचा अभाव यामुळे मराठवाडा आजवर समृद्ध होऊ शकला नाही. बौद्धिक समृद्धतेमुळे पुण्यासारख्या शहराचे उणेपण भरून काढण्याचे काम मराठवाड्याने केले आहे. मराठवाड्याला समृद्ध करण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी तेथील शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजन आणि विकासासाठी दृष्टी देणे गरजेचे आहे. पवार म्हणाले, दक्षिण नगर जिल्हा हा अतिशय दुष्काळी प्रदेश आहे, मात्र पीक पाण्याच्या नियोजनामुळे हा भाग आज समृद्ध झाला आहे. मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण कमी असले तरी या पावसाच्या पाण्यावर चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. समिधा संस्थेचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समिधा या राष्ट्रहितवादी संस्थेचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी समिधा संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना 2013चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट आडकर म्हणाले, समिधा ही संस्था राष्ट्राच्या हिताचे कार्य करेल अशी अपेक्षा ठेवण्यास काहीच हरकत नाही. तसेच आपण महाराष्ट्रात जन्मलो हे आपले भाग्य आहे. नाहीतर बाहेरील राज्यात 16-17 वर्षांची मुले दिल्ली सामूहिक बलात्कारासारखे भयानक गुन्हे करतात. आपल्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाहीये, याचे सगळे श्रेय महाराष्ट्रातील शिक्षकांना जाते. यावेळी समारंभाचे अध्यक्ष नमो जोशी म्हणाले, राजकारणी भारतीय व्यवस्था बदलू शकत नाहीत, ते निव्वळ धंद्याला बसले आहेत. या उलट एक शिक्षक पूर्ण समाज घडवू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी डॉक्टर सुधीर तारे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर, डॉक्टर व्यंकट साई चेलापाणी आदी मान्यवर उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. तिरुपती येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार महाराष्ट्राबाहेर पोहोचवण्यासाठी श्री तिरुपती बालाजी सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्या वतीने 23 ते 28 सप्टेंबर रोजी तिरुपती येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातून या सोहळ्यासाठी 200 वारकरी आणि भक्त 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता मुंबई चेन्नई एक्सप्रेसने रवाना होणार आहेत. व्यंकटेश्वरा हॅचरीजचे संचालक व्यंकटेश्वर राव, खासदार शिवाजीराव अडळराव पाटील, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष राजेश भुजबळ यांनी दिली. नगरसेवक श्रीनाथ बिमाले, बापूशेठ राठी यावेळी उपस्थित होते. तिरुपती देवस्थानने या सोहळ्यासाठी परवानगी दिली आहे. यानिमित्त तिरुपती येथे प्रथमच श्री ज्ञानेश्वरी पारायण होत आहे. वारकऱ्यांसह आळंदी, देहू आणि पंढरपूर देवस्थानचे पुजारी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.